नमस्कार भावांनो. माझं नाव श्रीकांत आंबेकर. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आणि आज माझ्या आयुष्यातला खूपच आनंदी आणि खूपच दुःखद दिवस आहे. दुःखद यासाठी कारण माझी आई आज आपल्यासोबत नाही आहे आणि आज तिचा वाढदिवस आहे. शी पास्ट अवे 2nd ऑफ फेब दिस इयर. खूप काही केले तिने आमच्यासाठी. आम्ही या स्टेजपर्यंत पोचलो आहे ही तिचीच देण आहे. लाईफमध्ये आम्ही जॉबला आहोत. मी कम्प्युटर इंजिनियर आहे, माझी बहीण कम्प्युटर इंजिनियर आहे. दोघंही जॉबला आहोत. माझं जेव्हा आईचं लग्न झालं होतं तेव्हा ती एका कोल्हापूरच्या पुढे एक छोटंसं गाव आहे मेदके, त्या गावात ती राहायची. बट तिने ठरवलं की नाही, माझी मुलं या गावात शिकणार नाहीत, त्यांच्या बेटर लाईफसाठी, बेटर फ्युचरसाठी आपण इथून निघायचं. तेव्हा तिने जे डिसिजन घेतलं होतं त्यामुळेच आम्ही इथे आहोत. त्यानंतर आम्ही पुण्यात आलो. बाबा आर्मीमध्ये होते तेव्हा तिने इथे घर बांधलं. फ्युचर सिक्युअर करण्यासाठी एक ॲज अ सोर्स ऑफ इन्कम तिनं घर वगैरे बांधून घेतलं सगळं इथं. त्यानंतर खूप काही स्ट्रगल्स केले तिने सुद्धा बाबांसोबत. कुठे ना कुठेतरी तिला मी हर्ट केला असेल, तिच्या भावना हर्ट केल्या असतील. आत्ता तिच्याशी मी माफी मागू शकत नाही, पण आय नो ती बघत असेल आणि मी क्षमस्व आहे. जितकं काही मी कळत न कळत तिचा अपमान केला त्यासाठी मी क्षमस्व आहे. ही खंत राहील आयुष्यभर मनामध्ये, कारण ती आता आपल्यात नाही आहे. हां, कमिंग टू द सेकंड पार्ट. आनंद या गोष्टीचा की ज्या परिस्थितीमधून आपण आलो आहे त्याची जाणीव ठेवता काहीतरी कमाईतून घ्यावं अशी माझी इच्छा होती लहानपणापासून, की आपल्या कमाईने काहीतरी घ्यावं. छोटी गोष्ट मोठी गोष्ट असेल किंवा आपलं जे आवडतं त्यावरती एखाद्या वेळेस पैसे टाकावे असे. तर हां, मी बाईक घेतो आहे. माझी आयुष्यातली पहिली बाईक माझ्या कमाईने. त्याचा आनंद आहे. खूपदा असं होतं मुलं स्वतःला प्रायोरिटाईज करत नाही. ठीक आहे, लाईक बाकीच्यांसाठी खूप केलं, ठीक आहे असं, बट स्वतःला प्रायोरिटाईज करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. स्वतःला आनंदी नाही ठेवू शकला तर मग बाकीच्यांना कसा आनंदी ठेवाल हा विचार एकदा करावा. आणि घरच्यांसाठी करून झाल्यानंतर माझा हा डिसिजन आहे तो मला वाटतो कुठं ना कुठंतरी मी आई असताना घ्यायला हवा होता. कारण आईलाही आनंद झाला असता की मुलगा काहीतरी अचीव करतो लाईफमध्ये. थोडं लेट झाला ॲक्च्युली. हे मी गाडी घ्यायचं डिसिजन लास्ट इयर घेतलं होतं. बट घरी म्हणलं की आधी घरची परिस्थिती सुधारावी, जरा लोन जे आहे ते कमी करावे सगळे, त्यासाठी मी घरी पैसे द्यायचो. बट आता लेट झालं जरा. बट ठीक आहे, फायनली आपली बाईक येते आणि डिलिव्हरीसाठी आता आपण चाललो आहे. सोबत मामा आहेत, मावशी आहे, बहीण आहे, ते येतील आपल्यासोबत आणि चला डिलिव्हरी घेऊन येऊया. तो चले अपनी पुरानी मशीन शुरू करते हैं. फुल स्टार्ट. 5-6 साल इसने मेरा साथ दिया. भैया इनको भी इसका पैर कम नहीं होगा. डोंट वरी. पहले चालू की इससे ज़्यादा फुल स्टार्ट नहीं करते. इथून जरा बाहेर निघतो मग तुमच्याशी बोलतो. कधी कधी कळत नाही रोडचं कुठल्या साईडला. अळगा काका खूप महिन्यांपासून गाड्या कम्पेअर करत होतो. एक्सपल्स झाली, हिमालयन झाली, हिमालयनचे सगळे वेरियंट्स बघितले, चालूनही बघितले. पण जेव्हा ट्रायम्फ चालून बघितली तेव्हा आवडली. तर म्हणली वाय नॉट, घेऊया. मेंटेनन्स वाईज जरा चांगली आहे. प्लस
ॲडव्हेंचर बाईक आहे. प्लस तर चांगली पण दिसते, मला आवडली. खूप दिवस लोकांच्या बाईक बघायचो, म्हणायचं की आपल्याकडे पण अशी बाईक असेल. ही गाडी आपण घ्यायची एक दिवस, एकदम असं घेऊन टाकू ही गाड़ी। एक दिन ये गाड़ी लेंगे अपन, ठीक है। ये एक दिन ये गाड़ी लेंगे एक दिन अपन। खूप जण बोलली मला की ती महागडी गाडी घे, त्यापेक्षा 4 व्हीलर घे, चांगली राहील. तर लोक वैतागलेत 4 व्हीलर घेऊन. वाघोली, खराडी, तर हिंजवडी त्या लोकांना विचारा 4 व्हीलर तुम्हाला परवडते तरी करतात. तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहायला लागतं. प्लस जी गोष्ट मला आवडली त्यावरतीच तर मी खर्च करणार ना. फक्त बाकीचे म्हणतात म्हणून गाडी घेणं काही सेन्स नाही. मोस्टली हा ब्लॉग 18 ते 35 वयाच्या छोट्या मुलांसाठी आहे आणि त्यांना माझं एकच म्हणणं आहे की आत्ताच जाऊन तुमची आवडती गाडी घ्या. तुम्हाला उद्याचं माहीत नाही की कोण आहे कोण नाही, घेऊन टाका ती गाडी एकदाची. तुम्हाला काय वेगळा टाईम नाही भेटणार आहे. कोण कुठली ती 4 लोक त्यांचा विचार करत बसू नका. हां, आत्ता केपेबल नसाल घ्यायची तर आधी स्ट्रगल करा, केपेबल व्हा आणि डबल केपेबल व्हा आणि मग ती गोष्ट घ्या. कारण मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगतो, जो आनंद आपल्या आवडीची गोष्ट आपल्या पैशाने घेण्यात आहे ना, तो आईबाबांच्या पैशाने घेण्यात नाही. तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडते ना, आत्ताच त्यावरती ॲक्ट करा आणि एकदाची घेऊन टाका. कारण तुम्हाला काही वेगळा टाईम नाही भेटणार आहे सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. आणि असं पण नाही की आपल्या कुठल्या चुकीच्या सवयी आहेत. आपण लहानपणापासून प्रामाणिक वागतो आहे आणि सर्वांना ते माहिती आहे, मग घाबरायची कोणाला गरज नाही. लोक ते वाईट काम करून माज दाखवतात, तर आपण तर प्रामाणिक राहून माज दाखवूच शकतो. तर तुम्हाला तर डायरेक्ट शोरूममध्ये भेटतो, बघूया किती ते करू शकतो. व्हिडिओ तर तुमचं समोर आता 1, 2, 3. वा टोटल तो म्हणजे वा. थोडी रिकामी ठेवा, बाकी फुल का. आता या पॉईंटला तुम्ही बघू शकता की मी त्याला क्लिअर सांगितलं आहे फुल करा, थोडी टाकी रिकामी ठेवा. हो आता घेतली त्याच हे राऊंड वगैरे करा. फुल झाली काय फुल करायचे. हां फुल करायची कॅमेरा झाली तर गाडी 200 म्हणजे येतोय. नाही फुल करायची. फुल म्हणतो सेन्सरपर्यंत थोडी जागा खाली करायचं. किती आता या पॉईंटला त्याने मीटर रिसेट नव्हतं केलं आणि माझे डोळे मीटरवरून मी काढले नाही. कारण मला माहिती आहे, मी खूप सारे यूट्यूब व्हिडिओ बघितलेत. हे स्कॅम खूप नॉर्मल आहे. लोक एक्साइटमेंटमध्ये असतात नवीन गाडीच्या आणि हे लोक त्याचा फायदा उचलतात. नवीन कॅमेरा वगैरे पण घेतला मस्त.
सगळं रेकॉर्ड करतो. चालू आहे रेकॉर्डिंग. हां चालू कसली सगळं दिसतं रेकॉर्डिंग. पलीकडचा कॅमेरा चालू आहे नाही हां क्लिक दिसतो रेकॉर्डिंग आहे का? पूर्ण दिसतं. चालू आहे चालू करतो. रेकॉर्डिंग चालू आहे ना. त्याचा फायदा काय? काय बाबा ॲक्शन बिक्शन झाला कोणाची ती काय तरी कळत लागेल आम्हाला. बस सर. पुढे का जरा बस कॅमेरा ना म्हणून कॅमेरा ठेवायचा आपल्यासोबत. थँक्यू. म्हणून बघा तुम्ही पेट्रोल पंपवरती जर मी जर कॅमेरा ऑन केला नसता आणि त्यांनी ते गंडण्यामध्ये माझे पैसे काढून घेतले असते तरी माझ्याकडे गाडी घ्यायचा फायदाच नाही जर डोकं वापरत नाही आपण. आम्ही असं नाही म्हणत की काय असं चिंगूसपणा करा पण कसं माहिती का आधीच तसं पण गव्हर्नमेंट आपल्याला फाडते त्यामध्ये हे लोक पण फाड राहिले तर मग आम आदमीचं काय होणार बरोबर की नाही. जरासं प्रेझन्स ऑफ माइंड ठेवा. माझी नजर हॉकी पण नाही त्या ह्याच्यावरती. मला माझी नवीन गाडी बघितली ना ते म्हणतात की एक्साइटमेंटमध्ये आहे आता आपण गंडवू शकतो पण तसं नाही करायचं. आपण सतर्क करायचं. माहीत नाही किती रेकॉर्ड होते पहिल्यांदा वापरतो हो घरी म्हणत होतं म्हणजे वापरत नाही ना जास्त एवढं. अजून एक कॉमन गोष्ट मी बघितली मुलांमध्ये ते घाबरतात खूप. आता माझ्याच क्लासमध्ये किंवा माझ्या कॉलेजमध्ये इतकी मुलं आहेत त्यांना माझ्याशी खूप जास्त आहेत पण त्यांचे फक्त एकच ड्रॉबॅक आहे की ते घाबरतात खूप. आता टोटली अंडरस्टँड की काही जणांना भीती असते, काही जण इंट्रोवर्ट असतात, काही जणांना स्टेज फिअर असतो, काही जण लोकांशी कसं बोलायचं माहीत नाही. दॅट्स ओके तुम्ही घाबरा पण घाबरता पण ते काम करा. तुम्हाला जर स्टेज फिअर असेल तर घाबरता जावा आपण स्टेजवरती काहीतरी बोलून. तुम्हाला जर पब्लिक स्पीकिंगचा फेअर असेल तर घाबरता जावा 4 जणांच्या मध्ये बसा, अनोळखी व्यक्तींची गप्पा मारून या. काही घाबरायची गरज नाही. ठीक आहे जास्त काय करतील लोक बोलते काय येत नाही. अरे प्रत्येक जण शिकत असतो असं काय कमीपणा करून घ्यायची गरज नाही त्यामध्ये. आणि कधीही कोणाला आपल्यापेक्षा वरचढ समजू नका. दॅट्स द ओनली की यू कॅन इन्क्रीज युअर कॉन्फिडन्स. एखाद्याला इतकीही इम्पॉर्टन्स देऊ नका की तितके ते डिझर्व पण नाही करत. याने होतं काय माहिती का ज्यांच्याकडे खरंच टॅलेंट आहे ना ते मागं राहून जातात फक्त या एका फॅक्टरमुळे. तुम्ही कितीतरी लोक बघितलं जे माझ्यापेक्षा कोडिंगमध्ये चांगले आहेत, माझ्यापेक्षा अभ्यासामध्ये चांगले आहेत पण तेच की फक्त त्यांचं कॉन्फिडन्स नसल्यामुळे ते उभून येत नाही. कमिंग टू द टॉपिक ऑफ द व्हिडिओ, देव स्वतःवर काही घेत नाही. माझी समजूत तर अशी आहे की जे काही करायचं आहे आपल्याला आयुष्यामध्ये ते देव आपल्याकडून करून घेतो. ते चांगलं असू दे वाईट असू दे. चांगलं असेल तर ते आपल्या चांगल्यासाठी असतं, वाईट असेल तर आपण त्या चुकांमधून शिकावं म्हणून करून घेत असतो. तर तुम्ही जर कधी काही चांगलं केलं आहे तर देवाला थँक्यू म्हणा की तुमच्याकडून ते त्यांनी करून घेतलं. खूपदा असं होतं की काही गोष्टींना कारण आपण असतो पण लोक म्हणतात की देवाच्या मनात तर शेवटी त्यांनी जे करायचं ते करूनच घेतलं. तर त्या गोष्टींना आपण फक्त निमित्त असतो. आपल्या हातात तेव्हा काय नसतं किंवा आपल्याला सद्बुद्धी तेव्हा नसते त्यामुळे त्या गोष्टी घडतात. ठीक आहे त्या गोष्टीचा जास्त रिग्रेट घेऊ नका. हां आपली चूक झाली असेल तर माफी मागा आणि प्रायश्चित्त करा. तर आपल्या हातात काय नाही आहे. चला मग जरा नवीन गाडी घेतली आहे जरा फिरवून आणतो. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. काही चुका असतील काही सजेशन्स असतील काही ॲप्रिशिएट करायचं असेल तर नक्की कमेंट करा. तुमचे सजेशन्स माझ्यापर्यंत पोहोचू द्या. स्वतःचा भाऊ समजून सांगा. नवीन शिकतो आहे या गोष्टी अजून खूप काही शिकायचं आहे. आणि काही बोलायचं असेल तर आपलं इंस्टाग्राम आहे. चला सिनेमॅटिक्स दाखवतो जरा शेवटी बघू नंतर काढेन पण टाकून शेवटी तुमच्यासाठी. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. अजून एक आहे की एक टॅगलाईन आपण डिसाईड केलेली आहे जरा अतरंगी आहे. जितके लोक मला ओळखत असतील त्यांना माहिती आहे मी नेहमी हे बोलतो. तो दिस इज श्रीकांत तांबेकर सायनिंग ऑफ. हम खडे तो आसमान से बडे.